मातोश्री, मातोश्री, हा? ज्या ज्या कवींनी ग्रंथ लिहिले ते पूजनीय असतात ना? हो, वाल्मिकी, महर्षी व्यास, कालिदास हे पूजनीयच आहेत. आणि ज्यांनी तलवार गाजून रयतेला रक्षिले ते राणा प्रताप, राणा कुंभ, आमचे आजोबा शहाजी महाराज, ते सगळे वंदनीय ना? ते वंदनीय आहेत. आणि ज्यांनी रयतेवर प्रेम केलं, रयतेची काळजी घेतली, ते आमचे आबासाहेब, ते महनीयच ना? हो, तुमचे आबासाहेब महनीयच. मग या सर्वांच्या तोडीस तोड आहेत आमचे दादासाहेब. ते ग्रंथही लिहितात, काव्यही करतात, तलवार गाजवतात, रयतेवर जीवापाड प्रेमही करतात, आमच्यावर मायाही करतात, त्यांना कैद करायला गेलेल्यांना माफी करतात. तरीही लोक त्यांच्याशी वाईट का वागतात हो? माशातून विष घालण्याचा प्रयत्न केला, ते काही चांगले नाही झाले. मातोश्री, तुम्हाला खरं सांगू, आमचे दादासाहेब नावाप्रमाणे शंभूदेव आहेत. विष पचवणारे आणि तिसरा डोळा उघडणारे. बघाच तुम्ही, ते सहन करतील, पण जर ते चिडले तर ते कोणालाच माफ नाही करणार. बाळराजे म्हणतात तसंच झालं तर उद्या शंभूराजे आपल्याकडे पाहून तिसरा डोळा तर उघडणार नाहीत ना? इथे काय करताय? काही नाही, तुम्हालाच शोधत आले. तुम्हाला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही आणि हातबीत लावाल. हात नाही लावणार, पण हे आहे काय? चक्रव्यूह आहे असं समजा. चक्रव्यूह हो, चक्रव्यूह. म्हणजे महाभारतात होता तसा? हो हो, तसाच. पण हा कोणासाठी तयार केलाय? आणि तो भेदणं मुश्किल होता ना? हा सुद्धा मुश्किलच होता. तिथे आत जाण्याची, बाहेर पडण्याची वाट होती, मार्ग होता. पण इथे तसं नाही. इथे आत जाण्याची वाट आहे, पण बाहेर पडण्याचा मार्ग नाही. अगो बाई, मग तुम्ही तर अजिबात चक्रव्यूहात जाऊ नका, नाहीतर आत शिराल आणि बाहेर पडता यायचं नाही तुम्हाला. मी कशाला आत शिरतोय? मी हा चक्रव्यूह दुसऱ्यासाठी बनवलाय. कोणासाठी? बस, खबरा काढायच्या नाहीत. आणि पुन्हा इकडे याल तर याद राखा. मी कशाला येतेय? घरी महादेवाला अभिषेक केला होता. कशासाठी? शंभूराजे सुखरूप आहेत म्हणून अभिषेक केला. शंभूराजांच्या सुखरूपतेसाठी अभिषेक? हो, करायला पाहिजे ना. केवढा आनंद झाला मला रयतेला. तुम्हाला आनंद झाला? मग राजा आहे आपला, म्हणून तर प्रसाद घेऊन चाललीये गडावर राणी साहेबांना. नाही जायचं. का? आणि हा प्रसादही वाटायचा नाही. आणा इकडे तो प्रसाद. अहो. अहो द्या म्हणतोय ना, द्या. चला, आता वाट बघायची संपली. राज पन्हाळगडावरून यायला निघाले. निरोप आलाय. समजलं असेलच की. आणि हे व काय? काही नाही. ही आवरावर कसली? आम्ही निघतो आहोत. आणि कुठं जाणार? पन्हाळगडावर? हवं, पण राज तर पन्हाळगडावरून इकडे रायगड यायला निघालेत. मग आता कशाला जायचं पन्हाळगडावर? कशाला ह्या संदुका भरायच्या? आम्ही गडावर थांबणार नाही.
मजी आणि निघालाय कुठं? शृंगारपुरी. शृंगारपुरी किंवा जिथं कुठं शांतता असेल तिथं. जिथं कारस्थानं नसतील तिथं जाणार आम्ही. अव काय बोलताय? खरं तेच बोलतोय आम्ही. शोभतं का तुम्हासनी हे? शोभायचंय काय त्यात धारात्या? राजांवर 3-3 वेळा प्राणघातक हल्ले होतात. त्यांचा जीव इथे सुरक्षित नाहीच. हवं पाणी गढूळ झालं म्हणून मासा काय पाण्यातनं बाहेर पडतो व्हय? पाणी हे माशाचा धर्म, तसं तुमचा धर्म स्वराज्य. आणि तुम्ही स्वराज्य सोडून जायचं म्हणताय? मग मग हे राज्य चालवायचं कोणी? ते आम्हाला ठाऊक नाही, पण स्वतःच्या जीवापेक्षा राज्यकारभार मोठा असतो का ग? मला काही समजत नाही ह्या गोष्टी. पर स्वराज्यात जीवापरात स्वराज्य मोठं मानायची पद्धत आहे. त्यासाठीनं लोकांनी आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवलं ना. आणि तुम्ही तर राणी साहेब, तुम्हीच निघालात. धारात्या अगं, चारी दिशांनी कारस्थानाचं आभाळ भरून आलंय. अशा काळ्या करण ढगात बी वीज होऊन पवायला शिका. हाय काय त्यात? राजे आले. आले राज. चला आता सामोरं व्हा. मी औक्षणाचं ताट बी आणलंय. चल. राणीसाहेब, राजांचं गडावर येणं झालं आहे, पण ते थोरल्या महाली गेले आहेत. थोरल्या महाली? परस्पर थोरल्या महाली? कारण काय कुठे आहेत शंभूराजे? आलेत ना सदरेवर? नाही, सदरेवर नाही आलं. राजमातोश्रीच्या महाली गेलेत. काय राजमातोश्रींच्या महाली? अहो, अचानक गडावर आले काय आणि मातोश्रींच्या महाली गेले काय, असं कसं म्हणतो मी? असं कसं म्हणजे? म्हणजे कोणाकडे बघितलं नाही, कोणाची चौकशी नाही. सहज भेट आहे की काही गुप्त मसलत? असल, गुप्त मसलत असल. ऐकलं का? अहो, मला तर काही सुचनच झालंय. हे अंग माझं असं थरथर कापतंय. राव, जरा शांततेनं घ्या. संशय येईल असं काही वागू नका. अहो, धीरानं घ्यायच्या गोष्टी. आणि आपण केलंय काय? आपण होतो का पन्हाळ्यावर? नाही. उगाच अपराधी चेहरा करू नका. बाबा, अपराध्यासारखा चेहरा नाही करत हो, पण काळजी वाटत्या. शंभूराजे थेट थोरल्या महाली गेलं. त्याने तोंड उघडलं तर? हं? सोयरा मातोश्रीने तोंड उघडलं तर? हो, उघडलं तरी आपण कुठे काय केलंय? आपण काहीही केलेलं नाही. अहो, आपण काहीच केलं नाही हे बरोबर आहे, पण तरीही वस्तू पोचल्या ना पन्हाळगडावर. त्या इतर पक्षामुळे विषप्रयोग उघड झाला ना. तेच चांगलं झालं ना. पण शंभूराजे म्हणाल, यो पक्षी का पाठवला? तर काय उत्तर देणार आहेत त्या? हो, काय सांगतील त्या? त्यांच्याशी बोलणं झालंय ना तुमचं? हो, नकळत त्यांना सांगितलंय की तुमचेही हात दगडाखाली आहेत म्हणून. परंतु मुलासमोर आई काय होते? मी थोरल्या महाली फेरी मारतो म्हणजे विषयच थांबेल. आलोच. आता हे बरं आहे का? आपण सामोरं गेलो असतो, ववाळलं असतं. धारात्या, हे सगळे सोपस्कार आम्हाला करायचेच नाहीयेत आता. आणखीन एक. हे बघा, शांत व्हा. उगाच काही बाई बोलू नका. लेकरू दमून भागून आलंय. धारात्या, तू थोपवू नकोस आम्हाला आता. सुनबाई, हवा ऐकत. सुनबाई, तुम्ही इथे? शंभूराजे आलेत ना? नौबत झडली. वय नौबत झडली. शंभूराजे आले, पण नियमाप्रमाणे राजाने आधी राणीच्या महाली यावं. ते काय आलं नाहीत. मग गेले कुठे? थोरल्या महाली.
आले आणि थेट थोरल्या माहली गेले. आम्ही बी तिकडच चाललोय त्यांना भेटायला. अशी काही तातडी होती की त्यांनी थोरल्या महाली जावं? बघितलं, अशी काळजी वाढवतात ते. सुनबाई, तुम्हाला काय वाटतं? मातोश्री, आम्हाला काय वाटतं ते आम्ही सांगणारच आहोत आता. आणि त्याचसाठी आम्ही थोरल्या महाली निघालो. तुम्ही सांगा, पण घरात दुफळी होणार नाही याची काळजी घ्या. घरात कुणाचाही गैरसमज होता कामा नये. मातोश्री, दुफळी होणार नाही याबद्दल आम्ही जास्तच सावध आहोत. आई भवानीची कृपा म्हणून शंभूराजे वाचले. थोरल्या बाईसाहेबांना आई भवानीनंच बुद्धी दिली म्हणून त्यांनी तितर पक्षी पाठवला. बिचारी पाखरच ती, त्यांनी त्यांचा धर्म पाळला. आता आम्ही देखील आमचा धर्म पाळणार आहोत. आता आपला सगळ्यांचा धर्म एकच, छत्रपतींना राखायचं. परंतु मातोश्री, काही जण तर रोखायला बसले म्हणून तर हे सगळे घातपात होत आहे. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. घातपात आणि राजे शिवनापाणी सुरू आहे दोघांची. शंभूराजे आल्या आल्या थोरल्या महाली का गेले? घातपाताचा संशय थोरल्या महालावर तर नाही ना? येऊ शकतो. चला लवकर थोरल्या महाली. चला. जी. ऐक, तू बाहेर जाऊन थांब आणि दार लावून घे. शंभूराजे, मातोश्री, सुखी बाबा, आयुष्यमान बाबा. कसे आहात? आम्ही उतावळी झालो होतो तुम्हाला पाहायला. कधी एकदा तुम्हाला भेटतोय असं झालं होतं. सुखरूप आहात ना शंभूबा? होय मातोश्री, सुखरूप आहोत आम्ही, तुमच्या आशीर्वादाने. थरकाप उडाला होता आमच्या जीवाचा. खबर ऐकली आणि आमची कंबरच बसली. काय झालं असेल, कसं झालं असेल, तुम्ही कसे असाल, कुठे लागलं का, खरचटलं का? सतत आई भवानीचा धावा करत होतो आणि आता तुम्ही समोर आला. आई भवानीनं ऐकलं आमचं. मातोश्री, आम्ही रायगडावर आलो आहोत ते फक्त तुम्हाला भेटायला. आम्हाला भेटायला?
होय, कारण मातोश्री आम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात. फक्त एका गोष्टीचं उत्तर मिळत नाही, जे उत्तर केवळ तुम्ही देऊ शकता. बोला शंभूराजे. मातोश्री, पन्हाळगडावर जो घातपात करण्याचा प्रयत्न झाला त्याविषयी तुम्ही काही जाणता? म्हणजे आम्हाला असं वाटतं की जरा स्पष्ट बोलू. स्पष्ट बोललेलंच बरं. मातोश्री, आमच्यावर विषप्रयोग होणार हे तुम्हाला ठाऊक तर नव्हतं ना? तुम्हाला काय वाटतं? असावं. त्याशिवाय का तुम्ही सांकेतिक वस्तू पाठवून आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला? देवीचा अंगारा, खंडोबाचा भंडारा, वाघनख, तुम्ही त्या वस्तू पाठवल्या. सुरुवातीला काहीच अर्थबोध होईना, पण मातोश्री, त्या वस्तू पन्हाळगडावर आल्या आणि तिथून घातपाताला सुरुवात झाली. पहिला प्रयत्न झाला तेव्हा आम्ही बेसावध होतो. घोड्याची नाल काढली जाईल हे आमच्या लक्षातच आलं नाही, पण त्यातून आम्ही बचावलो ते दैवगतीने, तुमच्या आशीर्वादाने. त्यानंतर मात्र आम्ही सावध झालो, कारण आमच्या समोर तुम्ही पाठवलेलं वाघनख होतं. वाघनख म्हणजे सावधानता, अखंड सावधानता. आमच्या शयन कक्षात शिरून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यावेळी आम्ही तिथं नव्हतो म्हणून बचावलो. त्याच्या दुसऱ्याच रात्री अन्नातून विष घालण्याचा प्रयत्न झाला, पण तेव्हाही आम्ही बचावलो, ते तुम्ही पाठवलेल्या तित्तर पक्षामुळे. या सगळ्यावरून हेच स्पष्ट होतं की तुम्हाला घातपाताविषयी संशय तरी आला असावा, किंवा असा घातपात होणार याची तुम्हाला पूर्वकल्पना असावी. राजे, परंतु कुणाच्या तरी दबावाखाली तुम्ही स्पष्टपणे बोलू शकला नाही. नाही राजे, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. मग त्या वस्तू आम्हाला पाठवण्याचं कारण काय मातोश्री? तुम्ही आम्हाला विष उतरवण्याची शिशी पाठवता, तितर पक्षी पाठवता, शिवाय काळजी घ्या असं एका ओळीचं पत्र सुद्धा पाठवता. याचा अर्थ काय होतो मातोश्री? काळजी. याचा अर्थ काय शंभूराजे? याचा जो अर्थ आम्हाला ज्ञात झाला तो हाच, की तुम्हाला पुढे घडणाऱ्या घटनांची पूर्वकल्पना असावी. काय असेल ते खरं सांगा मातोश्री. नाही राजे, आम्हाला काहीच माहित नाही. मग तुम्ही घातपाताची निगडीत असलेल्या वस्तू आम्हाला का पाठवल्या? अचानक तुम्ही आम्हाला वाघनख पाठवावं? वाघनख हे महाराजांच्या शौर्याचं, चलाखीचं प्रतीक आहे. की कारस्थानाचा अफजल खान पुन्हा समोर येणार आहे, त्याच्या पोटास हे वाघनख लावा, असं तर तुम्हाला सुचवायचं नव्हतं ना? आणि तसं असेल तर मातोश्री सांगा, या कारस्थानाचा जनक कोण? आणि हेच जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. सांगा मातोश्री, सत्य काय आहे ते सांगा आम्हाला. आम्हाला खरंच माहित नाही. आम्ही पाठवलेल्या वस्तूंमुळे तुम्ही सुरक्षित राहिला, हीच मोठी मिळकत आमची. होय मातोश्री, वाचलो आम्ही. नव्हे, तुम्ही पुनर्जन्मच दिला आम्हाला. पण तुम्ही त्या वस्तू पाठवल्यात कारण या कारस्थानाचा दर्प तुम्हाला आला होता. सांगा मातोश्री, काय प्रकार सुरू आहे सांगा आम्हाला. तुम्ही काही बोलत नाही आहात, पण एकंदर असंच दिसतंय की तुम्हाला आमच्यावर संशय आलाय. मातोश्री, आम्ही तुमच्यावर संशय घेत नाही, मुळीच नाही. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की घातपाताच्या संशयिताचं नाव ठाऊक असूनही तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीत.
पण आम्ही सुद्धा तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगतो आहोत, आज ना उद्या संशयित आमच्या समोर असेल.